नमस्कार. एक विशेष प्रयोजन घेऊन आपल्यासमोर आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. सौभाग्यवती कैलासवासी हरिभक्तिपरायण सुमनताई चौधरी यांच्याबद्दल थोडीशी माहिती, त्यांचं कार्य आणि त्यांचं योगदान या सर्वाचा विचार करून एक कार्यक्रम आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वास्तविक पाहता मूर्ती लहान पण कीर्ती महान असं व्यक्तिमत्व असणारे आमच्या सुमनताई, अवघ्या 60 कीर्तनांचं योगदान त्यांनी ह्या कीर्तन क्षेत्रामध्ये नोंदवलं आहे. पण असं असताना सुद्धा ज्ञानराज माऊलीच्या सांगण्याप्रमाणे श्रोत्यांचे 3 प्रकार असतात. जशा गौऱ्या, वाळलेल्या गौरीला एक काडी लावली तरी भरपूर असते. पोटामध्ये ओल्या असणाऱ्या गौरीला धूर जास्त होतो आणि नुकतीच गौरी लावली असेल तर त्याला कितीही काड्या लावल्या तरी काड्यापेट्या संपतात, पण गौरी काय जळत नाही. प्रत्येक कीर्तनकाराची एक अपेक्षा असते की आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही कीर्तन करतो आहोत त्याचा श्रोत्यांवरती परिणाम व्हावा आणि त्याच्यातला एखादा श्रोता तरी भगवंताकडे वळावा, ही प्रत्येक कीर्तनकाराची एक मनस्वी इच्छा असते. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय किंवा सुमनताईंना सुद्धा याचा आनंद वाटला असेल की श्रोता वळो अगर न वळो पण माझे यजमान या भागाकडे वळले. भगवंताची सेवा करण्यासाठी म्हणून, देवर्षी नारदांची सेवा करण्यासाठी म्हणून आज वयाच्या 80 पार केल्यानंतर सुद्धा कीर्तनाचा ध्यास घेतलेले आमचे चौधरी काका आपल्या पत्नीचं कीर्तन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं, अनेक कीर्तनकारांना त्याच्यातनं प्रेरणा मिळावी, अनेक कीर्तनकार त्याच्यातनं घडावेत, समाज समृद्ध व्हावा या विचारांनी प्रेरित झाले आणि हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. विविध विषयांवरती सुमनताईंनी कीर्तनांचा अभ्यास केला. मग भक्तिमार्गातला असेल, कर्ममार्गातला असेल, ज्ञानमार्गातला असेल, योगमार्गातला असेल, सामाजिक बांधिलकीतला असेल, ऐतिहासिक विषय असेल, सामाजिक विषय असेल, सर्व स्तरावरती सुमनताईंनी अभ्यास केला. हा सर्व अभ्यास करत असताना आपली प्रपंचाची गाडी ओढताना अखंड एका जागेवरती स्थिर न राहता ज्या ज्या प्रांतामध्ये जायचं त्या त्या प्रांतामध्ये एकरूप व्हायचं, आपल्या मुलांना तिथं वाढवायचा, तिथं त्यांना शिक्षण द्यायचं, आपला संसाराचा गाडा ओढायचा आणि हे सगळं करत असताना आपली आवडही जपायची. या सर्व भागांवरती सुमनताईंनी सारखंच लक्ष केंद्रित केलं आणि आपली उपासना, आपली ध्येयप्राप्ती साध्य करून घेतली. आज सुमनताईंच्या ह्या स्मृतींना वंदन करताना त्यांनी जो अभ्यास केला, त्यांनी जे संकलन केलं, कीर्तन जितकं जास्त ऐकलं जाईल तितकं ते समृद्ध होत जातं. या नात्याने त्यांनी कीर्तनं ऐकली, त्याच्यावरती स्वतःचा विचार केला, चिंतन केलं
आणि त्याच्यावरती टिप्पणी करून ठेवली. न जाणो पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल न होईल, पण आपल्यासाठी उपयोग होईल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती पुस्तकं म्हणजे त्यांचं संकलन करून ठेवलं. आमच्या चौधरी काकांनी हा मोठा विचार केला की आपल्या पत्नीने हे केलेलं कार्य कीर्तनकारांच्या समोर आणि समाजाच्या समोर जावं आणि त्याच्यातनं अनेक कीर्तनकार घडावेत, म्हणून आपल्या पत्नीच्याच नावे त्यांनी कीर्तन सुमनांजली नावाचं पुस्तक प्रसारित केलं. त्याचे 2 खंडही प्रसारित केले, ते आपल्याला इथं दिसत आहेत. या 2 खंडांचं विमोचन मध्यंतरीच इंदोर या ठिकाणी त्यांनी घडवलं, पण त्याच्यामध्ये विशेष माहिती याच्याबद्दल करून देता आली नाही किंवा सुमनताईंच्याबद्दल देता आली नाही. सुमनताईंच्याबद्दल आपलं मत व्यक्त करताना चौधरी काका असतील, आमचे नवाथे काका असतील, आमच्या जयश्रीताई देशपांडे असतील, ताराबाई देशपांडे असतील, की ज्यांना सुमनताईंचा खूप चांगला सहवासही लाभला आणि जवळून त्यांना आत्मसातही करता आलं, ओळखताही आलं, अशा सुमनताईंच्या चरणी विनम्र वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. आज ह्या कीर्तनाच्या कार्यक्रमात पूर्वरंग करण्यासाठी हरिभक्तीपरायण मकरंद बुवा करंबेळकर उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं सुमनताईंनीच प्रस्तुत केलेला एक पूर्वरंग आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर दत्तजन्मावरती हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न पुंडलिक बुवा हळबे यांचं कीर्तन आपण ऐकणार आहोत. त्याच्यानंतर ताईंच्याच पुस्तकामध्ये आलेला एक पाळणा आपण ऐकणार आहोत. असा हा छोटेखानी कार्यक्रम आहे. आपण त्याचा सगळेजण लाभ घेऊयात. धन्यवाद. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जुहाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यञ्जाने नैव जाने न जाने. हरि जय जय राम कृष्ण हरि रे हरि जय जय राम. नवनिरद निरद समनिरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि रे जय जय राम.
शरणागत गत दीना शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि हरि रे हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि रे श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम सीता राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह भागो रे कीर्तन संगे रंगात देह भागो राजा राम चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरु राया हो सारा सार वदविता सद्गुरु राया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम सीता राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की नमः पार्वती पते हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी धन बल गर्वे
दशाननादिक धनबल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी दीन जनावरी करी करुणा हरी दीन जनावरी वारी वारी दीन जनावरी करी करुणा हरी जैसे मायस्वतो घातक मद अवलोकी जीवा जीवा घातक मद अवलोकी हो मद अवलोकी यथा घनोर्क प्रभवोर्क दर्शितो वा झरकांश्च भूतस्य च चक्षुषस्तमः एवं त्वहं ब्रह्मगुणस्तदीक्षितो ब्रह्मांश्च कस्यात्मन आत्मबन्धः भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर समर्थ. वेदशास्त्र संपन्न असून सुद्धा हरिभक्ती परायण असलेले असे पूर्वाश्रमीचे गोविंदबुवा होशिंग आयुष्यभर कीर्तनं केली आणि कीर्तन केल्यानंतर लक्षात असं आलं अनेक राजे पाहिले आणि सर्वांच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट जर काय असेल तर ते प्रत्येकाची धडपडी सुखाकरता हे लक्षात आलं आणि विचार करता करता महाराजांचे शब्द बाहेर पडले की हा जीव दुःखी का होतो, कशामुळे दुःखी होतो. वास्तविक सुखरूप असलेला जीव दुःखी होण्याचं कारण काय याचं उत्तर देताना महाराज म्हणतात घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांना विचारलं की तुमचं म्हणणं काय याच्यावरती. आचार्य बोलतात जीवाला दुःख होण्याचं तिसरं कारणच नाही म्हणाले, फक्त दोन कारण आहेत. देहे हंता तदुत्था स्वविषय ममता चेति दुःखास्पदे द्वे. देहाविषयी असलेला फाजील अहंकार आणि त्या अहंकारातून जन्माला आलेली ममता या दोनच गोष्टी जीवाला दुःखाला कारण देणाऱ्या आहेत. वास्तविक जीव हा सुखरूप असलेला. समर्थांना विचारलं, आचार्य हे ज्ञानप्रधान आहेत, ज्ञानादेव तू कैवल्यम म्हणणारे आचार्य, पण समर्थ रामदास स्वामींना विचारलं वास्तविक जीवाची धडपड सुखा करताय पण दुःख का वाटायला. तर प्रत्येकाचे प्रयत्न हे सुखा करतायत. ज्यांच्या निमित्तानं हे कीर्तन आहे त्या सुमनताई चौधरी ज्या नारद मंदिरामध्ये शिकल्या तिथली खासियत अशी की तिथं कोटी करावी. काय ह्या जीवाची धडपड किती सुखा करताय. हे धड पडेपर्यंत जीव धडपडत असतो सुखा करता, पण शेवटी हे धड धड पडतं का. नाही, ते कुठेतरी धडपडतच. समर्थांना विचारलं सुख का मिळत नाही. समर्थ म्हणाले सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले भजन सकल गेले चित्त चित्त झाले भ्रमित मन कळेना हित ते आकळेना परम कठीण देही देहबुद्धी वळेना. ही देहबुद्धी जी आहे ही वळतच नाही. प्रत्येकाची धडपड ही मला कोणीतरी मोठं म्हटलं पाहिजे, मी कसा मोठा ठरेन या करताय. आणि तारकाश्रम स्वामींनी उदाहरण दिलं. अनेक राजे पाहिले, ते म्हणाले धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा घातक मद अवलोकी.
सर्व राजांचा विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की रावणासारखा राजा झालाच नाही. नात्यानं ब्रह्मदेवाचा नातू असलेला रावण, वेदाचं उत्तम ज्ञान असलेला रावण नव्हे नव्हे, वेदाच्या ज्या काही विकृत आहेत त्यातले पदक्रम जटाघन, त्या काही विकृत्या रावणानं केलेल्या आहेत. असा रावण, संगीताचं उत्तम ज्ञान असलेला रावण, याहीपेक्षा भगवान शंकरांचा लाडका भक्त असलेला रावण की ज्यांनी प्रसन्न होऊन आत्मलिंग त्याला द्यावं. पण काय झालं? मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. कशाचा परिणाम आहे? तारकाश्रम स्वामी जेव्हा त्याचं उदाहरण देतात तेव्हा त्यांनी पाहिलं की सगळे राजे पाहून झाले आहेत आणि आता ते सांगतात की याच्यासारखा राजा झालाच नाही. काय कारण आहे? तर एकटा हा अहंकार, धन, कशाचा अभिमान होता? धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी, जीवा घातक मद अवलोकी. आत्तापर्यंतच्या विवेचनावरून एवढं लक्षात आलं बुवा की हा अहंकार वाईट आहे, अहंकार घातक आहे, होऊ नये. रावणादिकांच्या सारख्यांचा सुद्धा नाश झाला. मग हा अहंकार, आमची जीवनाची गाडी मुक्कामाला पोचवायची असेल तर अशी काही ठिकाणं आहेत का की ज्या ठिकाणी माणसानं सावध राहायला पाहिजे? जसं आपण रस्त्यानं जातो, रस्त्यावरती पाट्या लिहिलेल्या असतात, पुढे गतिरोधक आहे, पुढे गाब आहे, पुढे धोक्याचं वळण आहे, घाट रस्ता आहे, अशा काही पाट्या असतात. तशा आमच्या हा जीवनाचा मार्ग, आम्हाला कुठपर्यंत जायचं, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, अशा धामाला जायचं जर असेल तर जीवानं असं कुठे कुठं सावध राहायला पाहिजे? मुक्तेश्वर कवीने उत्तर दिलं. मुक्तेश्वर कवी म्हणाले, कुलशील अंगीचे बळ, कुलशील अंगीचे बळ, विद्या वयसा लावण्य अमल, ऐश्वर्यादी मदांचे बळ, श्रीमद केवळ दळपती. पहिला अभिमान होतो कुलाचा. पहिलं ठिकाण सांगितलं की ज्या ठिकाणी जीवानं सावध राहायला पाहिजे, कुल. प्रत्येकाला असं वाटत असतं मी अमक्या कुलातला. समर्थ म्हणाले, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. माझे वडील असे करत होते, अरे त्यातलं तुला काय येतं? पण कुलाचा अभिमान असतो. दुसरा शील, हा अभिमान सामान्यानं नाही, असामान्य असलेल्या देवस्त्रियांना झाला. परिणाम दत्तजन्म आपण पाहणार आहोत चरित्राच्या रूपानं. आमच्यासारख्या पतिव्रता पाहिल्या का? असा प्रश्न दानदानं विचारला. शीलाचा अभिमान, अंगीचे बळ, तिसरं कारण सांगितलं. अहंकार होण्याची तिसरी जागा कुठली आहे? जरा तालमीत जायला लागला, आत्ताच्या भाषेत जिममध्ये जायला लागला, जोर बैठका काढायला लागल्या की जाताना येताना जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला धक्के मारतच जातो. का रे बाबा? अंगीचे बळ हे त्याचं कारण आहे. चौथं ठिकाण सांगितलं की ज्या ठिकाणी फार सावध राहायला पाहिजे, विद्या. आणि हा अहंकार जो आहे हा ज्ञानी माणसालाच होतो, अज्ञानाला होत नाही. जरा चार पुस्तकं वाचली, चार गोष्टी समजायला लागल्या की माऊली म्हणाले हा फार घातक आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा ज्ञानालाच होतो. किती होतो? पंडित निघाले होते काशीहून,
कशा करता की मला जयपत्र पाहिजे, मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी प्रत्येकाकडनं जयपत्र मिळवीन. आणि प्रखर बुद्धिमत्ताही तशीच होती. योगायोगानं फिरत फिरत महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यावेळी राजे होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडेही गेले. त्यांनी सांगितलं आमच्या राज्यात तुमच्या तोडीचा पंडित नाही, मग जयपत्र द्या. राजे म्हणाले तुम्ही वादच घातला नाही तर जयपत्र कुठलं देऊ. हो ना करता करता शेवटी म्हणाले तुमचे गुरु वगैरे कोणीतरी आहेत ना, मला त्यांच्याकडे घेऊन चला. आणि महाराजांची स्वारी त्यांना घेऊन सज्जनगडावरती आले. समर्थांना सांगितलं मला वाद करायचा आहे तुमच्याशी. समर्थ म्हणाले मी वादापासून दूर राहतो, जमलं तर संवाद साधतो, म्हणून इतक्या लांब येऊन राहिलो. दास डोंगरी राहतो, उत्सव नयनी पाहतो. म्हणून पण ते ऐकेच नात. आणि शेवटी एका क्षुद्राचा तिथं ब्राह्मण करून त्याच्याशी वाद घातला. आणि ज्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली होती काशीहून निघताना पंडितांनी की ज्या ठिकाणी माझा पराजय होईल त्या ठिकाणी जीभ कापून ठेवीन, हात घातला कट्यारीला आणि जीभ कापणार एवढ्यात समर्थांनी उडी मारून खांदे धरले आणि म्हणाले सदाशिव शास्त्री येवलेकर, परमेश्वरानं दिलेली बुद्धिमत्ता अशी फुकट नका घालू. मला सांगायचा मुद्दा असा आहे, विद्येचा अभिमान आहे, वयाचा अभिमान. प्रत्येक मोठा माणूस लहानाला सांगतो तुला काय कळतं, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिले आहेत. पण नवकवींचा प्रश्न त्यांना असा आहे 4 पावसाळे पाहिले छान आहे, पण एखादा कडकडीत उन्हाळा सोसलाय का. वयाचा अभिमान. सौंदर्याच्या बाबतीत तर बोलूच नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आपण छान दिसावं, सुंदर दिसावं, त्याकरता मेकअप आहे. लावण्याचा अभिमान किती आहे. पण आज दिसणारं शरीर उद्या नाही तसं राहत. कवी कुलगुरू कालिदास नाटकाच्या माध्यमातून सांगतात काले गते बहुतिथे ममस्यैव जाता प्रस्थान विक्लवगतेरवलंबनार्था. आज दिसणारं शरीर उद्या तसं नाही राहत. रामजोशी बुवा म्हणाले अमोल काया जाईल वाया जशी काचकी फुट चटकन, उभा काळ सन्निध ठाकला होय गड्या सावध झटकन. पण सौंदर्याचा अभिमान इतका असतो. पण कितीही जरी आपण चांगलं शरीर ठेवलं का नाही तरी त्याला शेवटी भय आहे. सुभाषितकार म्हणाले रूपे जराया भयम, वार्धक्याचं भय आहे. लावण्याचा अभिमान, विद्या वयसा लावण्य अमल. आणि ह्या सगळ्यांमध्ये म्हणाले सर्वात जास्त जर कोणी असेल तर ऐश्वर्यादी मदांचे बळ श्रीमद केवळ दळपती. पैशाची मस्ती फार वाईट. तो कोणालाच विचारत नाही काय आहे. सुभाषितकार म्हणाले लक्ष्मी मदस्तु मूर्खाणाम आदेहात अनुवर्तते. कोणाकोणाला किती किती अभिमान असतो, किती किती वेळ टिकतो सांगितलं. क्षणमात्रम गृहावेश, नवीन घर घेतल्याचा अभिमान किती वेळ असतो. नवीन घर जर बांधलं आपण तर वास्तुशांत होईपर्यंत टिकतो. याममात्रम सुरामदः सांगायला नको. पण लक्ष्मी मदस्तु मूर्खाणाम आदेहात अनुवर्तते. तो जोपर्यंत पैसा आहे का नाही, नाही पैसा संपला तरी म्हणतात सुंभ जळला तरी पीळ जळत नाही. तात्पर्य हा अभिमान हा घातक आहे, हा मीपणा घातक आहे. मग जीवाला जर सुखी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, हा अहंकार टाकला पाहिजे. कवी म्हणाले घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी. हा मीपणा घातक आहे बुवा, कळलं. ही 7 ठिकाणंही कळली. आम्हाला अजिबात अहंकार होणार नाही आता. पण समजा कधी झाला तर नाही चालत. जेवण उत्तम आहे. एकानं छान सुंदर असा पंक्तीचा बेत केला होता. मी कसा बेत होता जेवणाचा, श्री बालाजीचा बेत होता. शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो वेळ कमी असल्यामुळं. श्री बालाजीचा बेत. आणि सगळी पक्वांना सुंदर केलेली. आणि त्यातली बासुंदी जी होती ना ती स्वतः घरच्या मालकीणबाईनं केलेली, चांदीच्या कढईमध्ये दूध आटवून अशी सुंदर बासुंदी. श्रीमंती खूप होती. लोखंडाची कशाला म्हणा.
चांदीच्या कढईत बासुंदी आटवली आणि सगळे जेवायला बसले. मनसोक्त बासुंदी पियाला. किती पियाला? म्हणजे जर त्यानं आ केला आणि तुम्ही बोट तोंडात घातलं असतं तर बोटाला बासुंदी लागली असती, इतकी बासुंदी प्याला. पण हात धुवायला जो गेला तो ज्या मार्गानं पियाला होता का नाही त्याच मार्गानं सगळी बासुंदी विपरीत होऊन पडली. सगळी बासुंदी विपरीत होऊन पडली. काय कारण झालं? आमचे समर्थ तिथे उभे होते, ते बघतायत त्या उलटून पडलेल्या बासुंदीकडे आणि समर्थ म्हणाले, जिणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. इतकं सुंदर जेवण होतं पण तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव जामानसीचा विरेना आणि तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. जय जय रघुवीर. ज्याला आत्मज्ञानाची बासुंदी पियायची असेल ना त्याला थोडा सुद्धा अहंकार उपयोगाचा नाही. तारकाश्रम स्वामी म्हणाले, हा अहंकार घातक आहे रे. आता प्रश्न मनामध्ये एक एवढाच येतो की हा अहंकार वाईट आहे, मग या जगाची जी उत्पत्ती झाली ही कशातून झाली? त्या मूळ ब्रह्माला असं वाटलं एकोहम बहुस्याम आणि त्याकरता प्रजा येय. मी एकटा आहे तिथंही मी आहे. हा अहम एकोहम. काही तार्किकांचा मग प्रश्न असा असतो की जर त्याच्या ठिकाणी अहम आहे, मूळ ब्रह्माच्या ठिकाणी अहम आहे, तर आम्ही असला तर बिघडलं कुठं? काय वाईट आहे? पण त्या अहम आणि ह्या अहम मध्ये फरक काय सांगू का? गंगा नदी सगळीच चांगली आहे, पवित्र आहे, पण गंगोत्रीला जे पाणी आहे का नाही ते कलकत्त्याला नाही. तिथं आल्यावर म्हणावं लागतं राम तेरी गंगा. पाण्याची pH व्हॅल्यू जर काढली लॅबोरेटरीमध्ये नेऊन तर सगळीकडली सारखीच येईल. पण तिथं पाय सुद्धा बुडवू नये असं वाटतं. जिथं काशीपर्यंतचं पाणी बाटलीत भरून आणावं असं वाटतं, पण तिथून पुढलं पाणी का असं खराब झालं? तर बाकीच्या गोष्टी त्यामध्ये मिसळल्या गेल्या. तसा मूळ अहम चांगलाच, त्या अहममधून निर्मिती झाली. उत्तम उत्तम बी बियाणी, उत्तम उत्तम पशुपक्षी निर्माण झाले. नवे नवे 84 लाख जीवसृष्टी ह्या ब्रह्माला झालेल्या अहममधून निर्माण झाली. पण आमच्या अहममधून काय निर्माण होतं? आमच्या अहममधून विकार निर्माण होतात. त्यामुळे हा देहोहम घातक आहे. आणि हे सांगताना मूळ पदामध्ये आजचे पद्यकर्ते म्हणाले, बाबा रे, तो परमेश्वराच्या ठिकाणी असलेला जो अहम आहे तो शुद्ध स्वरूपाचा आहे, तो चांगला आहे. म्हणून देहोहमपासून आमची प्रगती जर व्हायची असेल तर सोहमपर्यंत व्हायला पाहिजे. आणि त्याकरता हा अहम जो आहे तो काढून टाक. हे सांगताना मूळ पदामध्ये महाराज म्हणाले, घातक मद अवलोकी जीवा. घातक मद अवलो जीवा. घातक मद अवलोकी जीवा. घातक मद अवलोकी. जीवा गादग मद अवलोकी जीवा. दीन जनावरी करी करुणा हरी. दीन जनावरी करी करुणा हरी. जैसी मायस्वतो की जीवा. गादग मद अवलोकी हो. मद अवलोकी हो. मद अवलोकी. यानंतर उत्तर रंगाचा भाग हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न पुंडलिक बुवा हळबे करणार आहेत. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव देवर्षी नारद महाराज की. धन्यवाद बुवा. अतिशय उत्तम पूर्वरंगाची मांडणी. पूर्वरंग कसा असावा
सुमनताईंनी त्यांच्या ह्या पुस्तकामध्ये पूर्वरंगातले जवळजवळ एका पुस्तकामध्ये 25 विषय आहेत, दुसऱ्या पुस्तकामध्ये 21 विषय आहेत, म्हणजे नाही म्हणाला 40-45 विषयावरती अतिशय उत्तम विवेचन केलं आहे. पूर्वरंगाची मांडणी, त्याला दिलेले संदर्भ आणि त्या संदर्भाला अनुरूप असणारी आख्यानं सुमनताईंनी ह्या पुस्तकामध्ये खूप छानरित्या मांडली आहेत. अर्थात याचं संकलन त्यांनी करून ठेवलं होतं आणि आत्ताचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण मकरंदबुवा करंबेळकर आणि श्री राधाकृष्ण चौधरी म्हणजे सुमनताईंचे यजमान यांच्या दोघांच्या प्रयत्नात ही दोन्ही पुस्तकं आपल्याला उपलब्ध होत आहेत. यानंतर आमच्या चौधरी कुटुंबाशी अत्यंत जवळीक साधलेले त्यांचे परमस्नेही श्री अरुण नवाथे यांचं यानंतर एक पद होईल आणि त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण वेदशास्त्रसंपन्न पुंडलिक बुवा हळबे यांचं कीर्तन होईल. अर्थात ते उत्तरंगाचं कीर्तन असेल. कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी पाळणा होणार आहे दत्तजन्माचा. त्यानंतर आरती होऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी नवाथे काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं एक पद या ठिकाणी सादर करावं. स्वामिना धूपदीप लाविती, स्वामिना स्वामिना धूपदीप लाविती, आवडे शुद्ध परिभक्ती, आवडे शुद्ध परिभक्ती, आवडे शुद्ध परिभक्ती. स्वामिना धूपदीप लाविती, स्वामिना धूपदीप लाविती, आवडे शुद्ध परिभक्ती, आवडे शुद्ध परिभक्ती, आवडे शुद्ध परिभक्ती. मूर्तिपूजाधी केवळ करणे, मूर्तिपूजाधी केवळ करणे, स्वामी पादुका मस्तकी धरणे, पेढे बर्फी नैवेद्यास्तव, पेढे बर्फी नैवेद्यास्तव, त्या नावडती, आवडे शुद्ध परिभक्ती, आवडे शुद्ध परिभक्ती, आवडे शुद्ध परिभक्ती. कर्तव्याला नाही विसरणे, आळस शत्रू दूर पळविणे, नव्या जगाचा खरा धर्म तो, अर्थ जना सांगती, आवडे शुद्ध परी, आवडे शुद्ध परिभक्ती. प्राणी मात्र ह्या अवनितलावर, प्राणी मात्र ह्या अवनितलावर, तूने भरला आणि ईश्वर, तूने भरला आणि ईश्वर, जन्मदात्या माय पित्याना, जन्मदात्या माय पित्याना, स्मर रे दिन राती,
आवडे शुद्ध परी भक्ती. जो दावी सन्मार्ग तो गुरु, जो दावी सन्मार्ग तो गुरु, मानावा त्या नित्य कल्पतरू, मानावा त्या नित्य कल्पतरू. भक्तिपूर्वक सेवा त्यांची, भक्तिपूर्वक सेवा त्यांची, विसरू नको त्या कधी. आवडे शुद्ध परी भक्ती, आवडे शुद्ध परी भक्ती. समाजात ज्या जीवन जगणे, समाजात ज्या जीवन जगणे, कर्तव्ये त्या ऋण फेडणे, कर्तव्ये त्या ऋण फेडणे. कृतज्ञता ठेवून देई त्या, कृतज्ञता त्या, कृतज्ञता त्या देऊन. दया प्रेम शांती, आवडे शुद्ध परी भक्ती, आवडे शुद्ध परी भक्ती. स्वामीना धूप दीप लाविती, स्वामीना धूप दीप लाविती, आवडे शुद्ध परी भक्ती, आवडे शुद्ध परी भक्ती, आवडे शुद्ध परी भक्ती. यानंतर हरिभक्तिपरायण सौभाग्यवती ताराबाई देशपांडे आणि श्रीमती जयश्रीताई देशपांडे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. आणि त्यानंतर हरिभक्तिपरायण पुंडलिक बुवा हळबे यांचा उत्तरंग होणार आहे. मी सर्वांना आपली निवेदनं या ठिकाणी प्रस्तुत करण्याची विनंती करतो. नमस्कार मंडळी. आज आपण सुमनताई चौधरी यांच्याविषयी बोलणार आहोत. त्यांच्याविषयी किती बोलावं किती, कारण खूप जवळून पाहिलेले आहेत, सहवास घडलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या त्यांचा रंग, त्यांचे गुण, त्यांचा अभ्यास सगळंच मला पाहायला मिळालेलं आहे. आणि हेच माझं भाग्य आहे की अशा चांगल्या व्यक्ती सहवासात येऊन गेल्या. खऱ्या अर्थानं माणूस घडवण्याचं कार्य त्या करत असत. प्राचीन ऐतिहासिक आधुनिक काळातील वाङ्मयाचे सुमनताईंनी सखोल वाचन केले आहे. आणि त्यामुळे कीर्तनाला जे लागतं पूर्ण अभ्यास, सगळ्या नाना अंगात कला, त्या सगळ्या त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यामुळे एकाच गुणाचं वैशिष्ट्य त्यांच्या ठिकाणी नव्हतं. त्या संस्कृत, मराठी, हिंदी सगळ्या भाषांच्या ह्याच्यात कीर्तन करत असल्यामुळे त्यांचं तेही वाङ्मय भरपूर होतं आणि सांगणंही चांगलं होतं. त्यामुळे आधुनिक युगात ताणतणावाच्या काळात समाजात न्यायप्रियता, वचनबद्धता, प्रामाणिकपणा, सचोटी, शीलप्रसन्नता आणि गुणग्राहकतेबरोबर समाजाने उन्मत्तपणे वागू नये, परमेश्वराला विसरू नये याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. त्यांच्या प्रत्येक कीर्तनात काहीतरी वैशिष्ट्य ऐकायला मिळायचं. आणि त्यामुळे चुकूनही या कार्यक्रमामध्ये आम्ही फार धडपड करायचो की वेळ असो नसो पण वेळ काढून त्याच्यात जायचं. कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या त्या कीर्तनात आम्हाला खूप माहिती मिळत असे आणि शिवाय चांगलं कीर्तन ऐकायचा आनंद मिळत असे. त्यासाठी ऐतिहासिक त्या कथा, पौराणिक कथा, आदर्श नायकाची चरित्रे कीर्तनातून त्यांनी गुंफलेली आहेत. सुमनताईंनी दृष्टांताच्या माध्यमातून अनेक विचार कीर्तनातून मांडलेले आहेत. देशभक्ती, देवकृपा, शिवभक्ती, कीर्तनभक्ती, नवविधा भक्ती, किती म्हणून सांगू तुम्हाला. कीर्तनातून भगवंताच्या मंगलमय लीला सांगणे, भगवंताचं चरित्र पठण, भगवंताचे नामसंकीर्तन हे इत्यादी गोष्टी त्या सुमनताईंनी महत्त्व दिले आहे. आणि त्यामुळे कुठेही कीर्तन म्हटलं की त्यांच्या कीर्तनात गर्दी असायचीच. हे जे कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी
केलं, जपलं आणि वाढवलं. पुढच्या पिढीला आदर्श ठेवलेला आहे. नवी मूल्य सांगितलेली आहेत. निष्ठा कशी रुजावी, कसं कीर्तन आपल्याला हे करावं, आणि कुठलंही कीर्तन त्यातल्या त्यात गोपालकाला त्यांचा ऐकण्यासारखा असायचा. कारण गोपाल, कृष्ण, सवंगडी असे सगळे घेऊन त्या कीर्तन करायच्या. मला आठवतं मृत्युंजयाला एकदा कीर्तन काला केला, त्या इतका सुंदर काला केला की सगळ्यांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. असं हे जे प्रत्यक्ष त्यांनी दाखवलेलं आहे, बोलणं वेगळं आणि करणं वेगळं, पण त्यांच्या ठिकाणी करणं जास्त महत्त्वाचं आहे बोलण्यापेक्षा. आणि त्यामुळे खूप प्रसिद्ध झालेल्या अशा सुमनताई चौधरी, आणि मुख्य म्हणजे हे सगळे गुण त्या आज हयात नसल्या तर त्यांच्या गुणांनी, त्यांच्या चरित्रांनी, त्यांच्या कार्याने सगळे प्रसिद्ध आहेत. आणि त्यातल्या त्यात आमच्या चौधरी साहेबांनी हे जे सुरू केलं आहे, वाङ्मय पुढं वाढवलेलं आहे, आमच्यापर्यंत पोचलेलं आहे. आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोचूच. पण हा आनंद आहे ना, हा चिरकाल टिकणार आहे. ह्याच्यात कधी कंटाळा येणार नाही, तेच असं काही वाटणार नाही आहे. असं भरपूर ज्ञान, भरपूर प्रसिद्धी, भरपूर नाना प्रकारची माहिती यांच्याकडून आम्हाला मिळते. जसं काही एखाद्याचं गाईडच असावं, त्याच्यात सगळ्या प्रकारची माहिती असावी, त्याप्रमाणे सुमनताईंची कीर्तनं म्हणजे अत्यंत रमणीय, अत्यंत अभ्यासनीय आणि अतिशय कौतुकास्पद अशी आहेत. आम्हाला मोठं भाग्य वाटतं, आनंद वाटतो की अशी मैत्रीण आपल्याला आहे, लाभलेली आहे, आपल्या कीर्तन क्षेत्रातली आहे. त्यामुळे असाच त्यांचा उत्कर्ष, अशीच त्यांची कीर्ती दूर पसरो आणि त्यांचा लाभ आम्हाला हो. मुख्य म्हणजे चौधरी साहेब कधी विसरत नाहीत. कुठेही कार्यक्रम असला तर आवर्जून बोलतात. त्यामुळे आजचा एक प्रसाद, आजचा एक आनंद वेगळा आहे असं मनाला आधीच वाटत असतं. धन्यवाद. नमस्कार. आत्तापर्यंत आपण सगळ्यांच्याकडनं सुमनताई चौधरींची माहिती ऐकलीच आहे. आत्ता आमच्या ज्येष्ठ कीर्तनकार ताराताई देशपांडेंनी तर त्यांचं वर्णन फारच सुंदर केलं आहे. खरंच सुमनाच्या असलेल्या सुमनताई चौधरी यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये थोडक्या कालावधीत का होईना पण खूप मोठं प्रावीण्य मिळालं, नाव मिळवलं. माझी आणि त्यांची पहिली भेट नारद मंदिरामध्येच झाली. वासंतिक वर्गाला त्या कीर्तन शिकायला यायच्या. तेव्हा तर मी खरं खूप लहान होते, पण ओळख झाल्याने नकळत मी त्यांच्या प्रेमात पडले. कारण त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व हे कोणालाही भुरळ घालावं असंच होतं. आणि मी तर खूपच लहान, पण आमचं कदाचित मनाचं मैत्रीचं नातं जुळून गेलं. आणि मग आम्ही बऱ्याच विषयांवरती गप्पा मारायचो. मग तेव्हा त्या बोलता बोलता त्यांची पार्श्वभूमी सांगायच्या. अगं जयश्री, मला कधीही वाटलं नव्हतं की मी कीर्तन करू शकेन. मी संस्कृतचा अभ्यास केला, मी शिकले, पण मला स्वप्नातही नव्हतं की मी कीर्तन क्षेत्राकडे वळू शकेन. काय आहे, आज जेवढी स्त्री कीर्तनासाठी उभे राहते, पूर्वी त्यावेळेला ती राहत नव्हती. कारण त्यांचा जन्म 39 सालचा आहे. तर त्यावेळेला स्त्री कीर्तनकार बाहेर पडून देवळांमध्ये उभं राहून कीर्तन करणं हे थोडंसं समाजाने स्वीकारलेलं नव्हतं. थोडक्या आणि तुरळक ठिकाणी असायचं, पण त्यांनी अभ्यास केला, त्याच्यानंतर ज्ञानसंपादन केलं आणि कीर्तनकार म्हणून त्या कीर्तनाला कधी उभ्या राहिल्या हे त्यांनाच कळलं नाही. आणि हे करत असताना आपल्या आतले गुण म्हणजे त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं, मग त्यांनी संगीतावर थोडंसं लक्ष केंद्रित करून त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं. त्याच्यानंतर ज्ञानसाधना करायला पाहिजे. आज कीर्तनाला उभं राहायचं म्हणजे शब्दभंडार किती पाहिजे. मग त्यांनी पुस्तकं वाचण्याची त्यांची आवड वाढवली. असं करता करता त्या स्वतःच्या संसारापेक्षा नंतर कीर्तनामध्येच इतक्या रममाण झाल्या. आणि ध्येय कीर्तन, जगणं कीर्तन, राहणं कीर्तन, आणि नुसतं हे सगळं नाही हो. हे सगळ्या गोष्टी करत असताना, कीर्तन सांगत असताना कीर्तनासारखं जगणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते आमच्या सुमनताई चौधरींनी केलं. आणि आजही आम्हाला नेहमी त्यांची उणीव जाणवते. कारण चौधरी काकांचा नारद मंदिराशी खूप जुना संपर्क आहे, संबंध आहे. कुठलेही कार्यक्रम असू दे ते नारद मंदिरामध्ये येतात. त्यांना काही चर्चा करायची असेल, त्यांना काही सांगायचं असेल, पुस्तकाचं प्रकाशन असेल तर ते सगळे येऊन चर्चा करतात, सांगतात. आणि सुमनताई जरी आपल्यामध्ये नसल्या तरीही चौधरी काकांच्या माध्यमातून आज सुमनताईंचा धागा हा नारद मंदिराशी, कीर्तनाशी जोडलेला आहे. आणि अशा सुमनताई यांच्याबद्दल मी आणखीन काही बोलत नाही. त्यांना त्रिवार वंदन करते आणि माझे शब्द थांबवते. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एक दिनी ते विधिसुत नारद एक दिनी ते विधिसुत नारद कैलास आले एक दिनी ते विधिसुत नारद कैलास आले एक दिनी ते विधिसुत नारद कैलास आले पाहुनी तेथे तीन देवते पाहुनी तेथे तीन देवते साटांगी वंदियले साटांगी वंदियले एक फार मोठा योग जमून आला होता की सहसा येत नव्हता. तीन देव एकत्र आले होते. तिन्ही देवांचं एकत्रित येणं हा म्हणजे कपिलाषष्ठीचा योग होता. अर्थात एकत्र का येत नव्हते, तिघांचं काही भांडण नव्हतं, पण प्रत्येकाला नेमून दिलेलं कार्य करण्यामध्ये ते इतके मग्न असायचे की अशी स्वतंत्रपणानं भेट घेण्यासाठी कुणाकडे वेळच नव्हता. पण आज असा एक योग जमून आला होता. भगवान महाविष्णू मनामध्ये आलं की आज आपण भगवान शंकरांच्याकडे जावं. ब्रह्मदेवांच्याही मनात तेच आलं. दोघेही आपापल्या लोकातून निघाले. दोघांची मध्येच गाठ पडली आणि दोघेही मिळून भगवान शंकरांच्याकडे आले. आता भगवान शंकरांच्याकडे हे दोनही देव सपत्नीक आलेले आहेत, एकटे आलेले नाहीत. आल्याबरोबर भगवान विष्णूंनी लक्ष्मीसह या दोनही सपत्नीक देवांचं स्वागत केलं. आणि एवढ्यामध्ये कानावरती आवाज आला, नारायण नारायण. आमच्या गादीचे मालक देवर्षी नारदांचं त्या ठिकाणी आगमन झालं. अर्थात नारद उगाच फिरणारे नव्हतेच, काहीतरी हेतू मनामध्ये होताच. अशा हेतुपूर्वक या नारदांचं त्या ठिकाणी आगमन झालंय. सुरुवातीला त्यांनी तीनही देवांना स्वतंत्रपणानं साष्टांग नमस्कार घातला. थोडं इकडे तिकडे बोलणं झालं आणि देवर्षी नारद आतमध्ये गेले. आतमध्ये तीनही देवी बसलेल्या होत्या. काही त्यांच्यामध्ये काही चर्चा चालू होती आणि एवढ्यात त्या ठिकाणी नारदांचं आगमन झालं. तीनही देवता उठल्या आणि नारदांना नमस्कार केला. काय नारदांचा अधिकार आहे, काय नारदांची योग्यता आहे. साक्षात महालक्ष्मी, साक्षात सावित्री आणि पार्वती या तीनही देवी त्या नारदांना नमस्कार करतायत. लक्ष्मीनं सांगितलं, नारदा, खरंच आज तुमचं आगमन म्हणजे जणू काही नियोजित ठरलेली भेट आहे असं वाटतंय आम्हाला. तेव्हा पार्वती म्हणाली, लक्ष्मीबाई, ते नारद आहेत, शेवटी समय सूचकता ही त्यांच्याकडूनच शिकावी. तर काही आमचं कैलासपूर आहे काय? आमच्या कैलासपुरामध्ये जर कोणी आला तर आमच्या ह्याना, त्यावेळच्या बोलण्याच्या पद्धतीप्रमाणे सांगतोय बरं का, आमच्या ह्याना लंगोटी नेसण्यापासून तयारी. लंगोटी सापडलं तर करगोट्याचा पत्ता नसायचा. तो करगोटा शोधत असताना जो भेटायला आलाय तो येऊन उभा राहायचा. पार्वती आपल्या पतिदेवांचं कौतुक सांगते बरं का. कोण कोणत्या भाषेत कोणत्या शब्दात वर्णन करेल सांगता येत नाही. एकदा असंच झालं. असेच भगवान शंकर बसलेले होते आणि महाविष्णूंचं आगमन झालं. आगमन झाल्याबरोबर देवर्षी नारदांनी आपल्या भगवान शंकरांनी तो सर्पाचा करगोटा केला आणि त्याच्यावरती ती लंगोटी नेसले.
एवढ्यात भगवान विष्णूंचं आगमन झालं. आता ते भगवान विष्णू जे आले होते ते गरुडावरून आलेले होते. आता त्या भगवान विष्णूंचा तो गरुड बघितला, आणखीन तो शंकरांचा तो बांधलेला करगोटाचा तो सर्प तो लागला वळवळायला. तर वळवळायला लागल्याबरोबर तो गरुड तिकडे बघतोच आहे. परिणाम असा झाला की तो वळवळायला लागलेला तो करगोटारूपी सर्प खाली गळून पडला लंगोटी सकट. वर्णन केलंय आमच्या कोणीतरी एका कवीनं, ते संस्कृतमध्ये, मी तुम्हाला मराठीत सांगतोय. आता ते लंगोटी सकट तो करगोटा पडल्यानंतर भगवान शंकर लाजले आणि त्यांनी मान खाली घातली. असं हे लाजलेले भगवान शंकर आमचं रक्षण करोत. अरे ही काही स्तुती आहे का? पण कोणत्या पातळीवरती कोण कशाची स्तुती करेल हे काही सांगता येत नाही. पार्वतीनं सांगितलं नारदांचं आगमन हे योग्य वेळीच झालेलं आहे. आता नारदाने विचारलं, का हो? म्हटलं अगदी तुम्ही माझी स्तुती करताय, हेतू काय आहे? नाही, एक विचार आमच्या मनामध्ये आलाय, खरं खरं उत्तर देशील? म्हणजे खरं खरं उत्तर देशील या शब्दाचा अर्थ का मी खोटं बोलतो की काय? तसा नव्हे हो, पण काही वेळेला ते जाऊ द्या, तुम्हाला काय विचारायचं आहे ते सांगा. मग या तीनही देवींनी नारदांना विचारलं. काय विचारलं? सत्यवदे वचनाला नारदा, 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 स्मरुनी पदाला भगवंताच्या, स्मरुनी पदाला भगवंताच्या, स्मरुनी पदाला भगवंताच्या. त्रिभुवन गमती सदा रंगता, त्रिभुवन गमनी सदा रमतसा, त्रिभुवन गमनी सदा रमतसा, देवाचे नित्य गातसा, नाम प्रभूचे नित्य गातसा, पतिव्रता का देखील सांग, पतिव्रता का देखील सांगा, पतिव्रता का देखील सांगा, स्मरुनी पदाला भगवंताच्या, स्मरुनी पदाला भगवंताच्या, स्मरुनी पदाला भगवंताच्या. सत्यवदे वचनाला नारदा, सत्यवदे, सत्यवदे, सत्यवदे वचनाला नारदा. नारदा, आम्हाला एक प्रश्न आहे. आजपर्यंत अनेक क्षेत्रातली माणसं शिखरावरती जाऊन पोहोचलेली आहेत, परंतु अशी एखादी श्रेष्ठ पतिव्रता की जिच्यापेक्षा दुसरी कोणी श्रेष्ठ असू शकत नाही, अशी पतिव्रता तुझ्या पाहण्यात आली आहे का? हे विचारण्याच्या पाठीमागं हेतू या तिन्ही देवतेंचा असा होता की नारदानं सांगावं की हे देवीनो, तुमच्याशिवाय दुसरी कोण असणार, असा हेतू होता. म्हणून विचारलं, अशी कोणी श्रेष्ठ पतिव्रता आहे का? नारद म्हणाले, देवीनो, दुसरा कोणता प्रश्न नव्हता का? काय प्रश्न विचारलात? आता या प्रश्नाचं उत्तर मला इमानदारीनं सांगा, प्रामाणिकपणानं सांगा. खरं देऊ का तुम्हाला बरं वाटेल असं देऊ, तेवढं सांगा. म्हटलं असं का विचारतोस? सत्यम मनोहारी सुदुर्लभम वचः, सत्य बोललो तर ऐकायला आवडत नाही कोणाला, आणि म्हणून लोकप्रिती संपादन करायची असेल तर माणसानं तोंड देखलं बोलावं लागतं. सध्या तसंच चालतं जगात बरं का.
प्रामाणिकपणा संपत चाललाय. कारण नसताना खोटं बोलतात. सदाशिव पेठेत असणारा माणूस कोणाला तरी सांगतोय फोनवरनं, मी चांदणी चौकात आहे. अरे काय कारण काय आहे? पण माणसं आता त्याला उत्तर काय देतात माहीत आहे का? काळ बदलला. अरे हा कोणी बदलला? काळ बदलला कोणी? पण आता त्यालाही आमच्याकडे उत्तर एकच आहे, कालाय तस्मै नमः. एक कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच चालायचं. देवर्षी नारदाने विचारलं, खरं सांगू तुम्हाला कितपत आवडेल मला माहीत नाही, पण तुम्हाला बरं वाटेल असं जर बोलायचं झालं तर मला सत्य सांगता येणार नाही. काय सांगू तेवढं सांगा. नारदा, आम्हाला बरं वाटो अथवा न वाटो, जे खरं असेल ते सांगा. सांगू? हो सांग. तुम्हाला सांगतो, मी आजपर्यंत सगळं त्रैलोक्य हिंडलो आहे, पण तुम्ही म्हणतात तशी पतिव्रता वरुण लोकात नाही, कुबेर लोकात नाही. देवींची उत्सुकता वाढायला लागली. 2 लोकांची नावं घेतली, अजून कोणत्या लोकांची घेतोय? पाताळात नाही, स्वर्गात नाही, सत्यलोकात नाही. आई समोर बसली आहे, सावित्रीबाई, ब्रह्मदेवांच्या पत्नी. त्या हादरल्या, म्हणजे हा मलाही पतिव्रता समजत नाही. वैकुंठ लोकात नाही, लक्ष्मीच्या छातीत धस्स झालं. कैलास पर्वतावरती नाही, पार्वती संतापली, पण लक्षात आणलं रागावणार नाही असं वचन दिलंय, म्हणून संताप आवरला. 3ही लोकात नाही, 3ही देवींचे चेहरे पडले. हो, अखेर आहे कुठे ते सांग, नाही कुठे ते कळलं, आहे कुठे ते सांग. लक्षात आलं आमच्या की तू आम्हालाही पतिव्रता समजत नाहीस. नारदाने खरं खरं सांगून टाकलं. देवीनं मला दिसलेली पतिव्रता भूलोकामध्ये दिसलेली आहे. ऐकोनी नारद हसला गद गद, म्हणे कथा किती तुमची जरा. ऐकोनी नारद हसला गद गद, म्हणे कथा किती तुमची जरा. अत्री मुनीवर आहे भूवर, ज्ञानीवरावर सूर्य खरा. त्याची भार्या तिची अनुसूया, त्याची भार्या नाम अनुसूया. अद्वितीय ती पतिव्रता, त्याची भार्या नाम अनुसूया. अद्वितीय ती पतिव्रता. वंदन करीती सूर्य चंद्र ते, इंद्रही नमितो सत्य कथा. वंदन करीती सर्व देवते, इंद्रही नमितो सत्य कथा. गंगेच्या काठावरती अत्री ऋषींचा आश्रम, आणि त्या अत्री ऋषींची पत्नी अनुसूया, हिच्यासारखी पतिव्रता दुसरी कोणीही नाही, मी पाहून आलोय. हे ऐकलं आणि 3ही देवींचे चेहरे संतापाने लाल झाले. आणि आता देवर्षींच्या लक्षात आलं इथं थांबणं बरं नव्हे, आणि म्हणून निघून गेले. नारायण नारायण. नारद बाहेर पडले. इकडे या सगळ्या देवांची भेट झाली होती आणि आता निघायला हवं. शंकराने आपल्या गणाला सांगितलं, आतमध्ये वरती दे. आम्ही निघालो, चला म्हणावं. तो शिवगण आतमध्ये गेला तर त्या 3ही देवी कुणीही कुणाकडे बघत नाही, कुणी कुणाशी बोलत नाही, अशा अवस्थेमध्ये बसलेल्या आहेत. त्या रागात बसलेल्या त्या 3 देवी बघितल्या आणखीन या गणाला की त्यांच्याशी बोलण्याचं धाडस झालं नाही. पण आता त्यांना निरोप सांगितल्याशिवाय जायचं तरी कसं, म्हणून तो तिथंच थांबला.
इकडे वाट पाहता अजून आला नाही, गेला तो गेलाकडे झोपला की काय. आणि म्हणून शंकराने दुसऱ्या गणाला पाठवलं, तोही तिकडेच थांबला. त्याची तीच अवस्था झाली. शेवटी महाविष्णूंना शंकर म्हणाले, आपण थांबा, मीच जाऊन येतो. विष्णू म्हणाले, तुम्ही करता, मी जातो की. तुम्ही पण चला माझ्याबरोबर. आणि भगवान महाविष्णू आणि भगवान महादेव दोघेही आतमध्ये आले. बघितलं तर हे आल्यानंतर काही प्रतिसाद देतील की नाही. एखादी मोठी व्यक्ती आली म्हणजे आपण कसंही बसलो असलो तरी त्यातल्या त्यात अधिक चांगलं बसण्याचा प्रयत्न करतो की नाही. ह्यातला काहीच केला नाही त्यांनी. बरं, ते काही 2020 साल नव्हतं की प्रतिसाद देण्याची काही गरज नसते वगैरे. मी काही हजारो वर्षापूर्वीचं चरित्र आपल्याला सांगतो आहे. पण मनुष्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला, मग ते तो कोणाला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद देईल हे सांगता येत नाही. या तीनही देवींची ती वर्तणूक बघितली आणि भगवान शंकराने विचारलं, पार्वती काय चाललंय. तरीही ती काही बोलेना. भगवान विष्णूंनी लक्ष्मीला विचारलं, लक्ष्मी काय प्रकार आहे. तीही काही बोलेना. आता या ब्रह्मदेवाने विचार केला, हे दोन देव इतके मोठे आहेत, यांच्यासमोर मी हिच्याशी बोलू कसा. त्यावेळचं सांगतोय, या दोन एवढ्या मोठ्या देवांच्या समोर मी हिच्याशी बोलू कसा. मग त्यांनी केलं काय, ते दोन देव पुढे होते, ब्रह्मदेव मागं होते. त्यांनी आपल्या टाचा उंच केल्या आणि तोंडानं न बोलताना खोडीनं विचारलं, काय झालं. तीनही देवांनी विचारलं, पण कोणीच काही सांगायला तयार नाही. शेवटी पार्वतीनं सांगितलं, अहो काय, आम्हाला तुम्ही विचारताय काय झालं म्हणून. अपमान म्हणजे किती सहन करायचा. एवढे तुम्ही देव सगळ्या त्रैलोक्याचं कार्य करता, पण आमच्यापेक्षा सुद्धा जी श्रेष्ठ पतिव्रता स्वतःला समजते. आता हे काही नारदांनी सांगितलेलं नव्हता. ती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता समजते असं नारदांनी सांगितलेलं नव्हतं, हिनंच सांगितलंय. ती स्वतःला आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता समजते आणि तरी तुम्हाला आमच्याविषयी काही वाटत नाही. म्हटलं, कोण श्रेष्ठ पतिव्रता, काय प्रकार काय आहे. नारदांनी जे सांगितलं होतं ते सगळं त्या पार्वतीनं शंकरांना सांगितलं. सगळ्या देवांनी ते ऐकलं आणि त्या देवीने सांगितलं, जर आमच्याविषयी तुम्हाला थोडा तरी अभिमान असेल तर ताबडतोब तिघांनी जा, आणखीन त्या अनुसूयेचं सत्व हरण करून या. भगवान विष्णूंनी विचार केला, स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. तीनही देवींचा निरोप या तीनही देवांनी घेतला. वेश पालटले, अंगाला भस्म फासलं, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातल्या, हातामध्ये कमंडलू घेतात. तिघांनी सारखेच वेश केलेले आहेत, जटा वाढलेल्या आहेत, दाढी वाढलेली आहे. आणि अशा तऱ्हेनं हे तीन देव अत्री ऋषींच्या आश्रमाच्या दिशेनं निघालेले आहेत. माई भिक्षा, माई भिक्षा वाढा, भिक्षा वाढाचा पुकारा देत देत अत्री ऋषींच्या आश्रमाच्या समोरच्या अंगणामध्ये तीनही देव प्रगट झाले. अनुसूयेनं आवाज ऐकला, कोणीतरी आपल्या आश्रमामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलाय. धावत धावत बाहेर आली. तीन अतिथी दिसले, एकापेक्षा एक तेजस्वी विलक्षण रूप होतं. वेश पालटला म्हणून काही तेज पालटता येतं का. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश ते. त्या तीनही देवांना या रूपात बघितलं. आज कोणीतरी महान अतिथी आपल्या आश्रमाच्या समोर आलेले आहेत. नमस्कार केला, महाराज या ना. त्या अतिथी वेशात आलेल्या तीनही देवांनी सांगितलं, वेळ नाही आमच्याकडे जास्त. वाढ भिक्षा बोलिले तीन देव, हो वाढ भिक्षा बोलिले तीन देव, हो
वाढ भिक्षा तीन देव, उशीर झाला बाजूला काम ठेव, उशीर झाला बाजूला काम ठेव, उशीर झाला बाजूला काम ठेव. वेळ फार नाही आमच्याजवळ. वेळ नव्हता असं काही नाही आहे, पण काय आहे, अत्री ऋषी आश्रमात नसताना आलेले होते. मुद्दाम लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की या ऋषी मुनींचं देवांना सुद्धा भय होतं. उगाच आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, बोलिले जे ऋषी साचा भावे वर्ताया. आम्ही या जगामध्ये आलो ते ऋषी मुनींनी सांगितल्याप्रमाणे वागायला आलो आहे. ऋषी मुनींचा एकमेव आदर्श या संतांच्या डोळ्यासमोर आहे. अरे ज्या ऋषी मुनींचं इंद्राला सगळ्या देवांना भय वाटतं, ते अत्री ऋषी आश्रमामध्ये नसतानाची वेळ साधून हे 3 देव या अत्री ऋषींच्या आश्रमात आलेत. वेळ नव्हता असं नाही, आमच्याकडे वेळ खूप आहे, पण ते आले तर काय करणार, म्हणून म्हणाले वेळ नाही आहे, जे काही असेल ते दे. पण एक विनंती आहे, आई. 3ही देवांनी आई असा शब्दोच्चार केला. आणखीन सांगितलं, आई आम्हाला काय असेल ते दे, पण नग्न होऊनी अन्न दे आम्हा, नग्न होऊनी अन्न दे आम्हा, नग्न होऊनी अन्न दे आम्हा, भूक लागली सांगतो तुम्हा. भूक लागली सांगतो तुम्हा, ऐकोनी वासे चिंतिते पती, ऐकोनी असे चिंतिते पती, कोण असती हे काय ही मती, कोण असती ते काय ही मती. भूक लागली, भूक लागली, भूक लागली. काय असेल ते लगेच ते, पण विवस्त्र होऊन दे. अनुसूयेने तर वाक्य ऐकलं. काय धाडस आहे. अरे भोजन हवंय, तुम्हाला भूक लागली आहे, ते मागा ना, काय म्हणाल ते देईन, पण ही काय अट. हे मनात म्हणाली अनुसूया. विचार केला, माझ्या समोर असे शब्द वापरण्याचं धाडस, असे शब्द बोलण्याचं धाडस ज्यांच्याकडून घडलंय ते कोण असावेत. अनुसूया सामान्य स्त्री नव्हती. पातिव्रत्याच्या बळावरती ती त्रिकाल ज्ञानी झालेली होती. डोळे मिटले, पतिदेवांचं चिंतन केलं आणि त्या चिंतनाबरोबर लक्षात आलेले अतिथी अतिथीच्या रूपात आले असले तरी ते देव आहेत आणि म्हणूनच त्यांच्याकडून असे शब्द बोलले गेले. हरकत नाही, तुम्हाला ज्या अवस्थेमध्ये भोजन हवे त्या अवस्थेमध्ये देईन, फक्त त्या अवस्थेमध्ये भोजन देण्यासाठी मला आई व्हायला हवंय. मी आई आहेच, मी आई आहेच, पण आता तुम्हाला बाळ व्हावं लागेल. असं म्हणून तिनं चरणाचं तीर्थ घेतलं आणि त्या 3ही अतिथींच्या वरती शिंपडलं. शिंपडल्याबरोबर त्या 3ही त्रैलोक्याचे पालन करणारे, उत्पत्ती करणारे, संहार करणारे ते ब्रह्मा विष्णू महेश या 3ही देवांचं बालकामध्ये रूपांतर झालं. अगदी लहान नुकतीच जन्माला आलेली बाळं त्या ठिकाणी या अनुसूयेला दिसली. लगेच दिलेल्या वचनाप्रमाणे नैसर्गिक अवस्थेमध्ये या अनुसूयेनं त्यांना स्तनपान दिलंय. स्तनपान दिलंय आणि एवढ्यामध्ये या त्रैऋषींचं आगमन झालं
आणि अत्री ऋषी आल्याबरोबर बघितलं तर 3 बाळ. काय ग, हा काय प्रकार आहे? 9 महिने लागतात, मला बातमी नाही. मजस्तव झाले परी म्या नाही केले, हा काय प्रकार काय आहे? अनसोयेनं सगळं सांगितलं. अनसोयेनं सगळं सांगितलं. आणि मग आता अनसोयेचे ते पती, ज्या पतींच्या सेवेमुळं तिला ही योग्यता प्राप्त झाली होती, ते पती केवढे असतील हो योग्यतेचे. त्या अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानानं बघितलं आणि साष्टांग नमस्कार केला. साष्टांग नमस्कार घातला. आणि माता त्या लहान बाळांचं सगळं पालनपोषण चालू झालं. इकडे या सगळ्या देवी तिकडे वाट पाहत आहेत. तो हे गेले म्हणजे नाही, आता त्या सत्व हरण करूनच येणार. वाट पाहत आहेत. 1 महिना झाला, 2 महिने, 16 महिने झाले. 16 महिने झाले. देवर्षी नारदांना कळलं. देवर्षी नारदांना कळलं. आणि म्हणून ते या रूपातल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी अत्री ऋषींच्या आश्रमात नारायण नारायण, तो नारदांचा आवाज ऐकला. आणि ते बाळंत्यात लोळत असलेले 3 देव एकमेकांना म्हणाले, शंकरा, जरा तुमच्या अंगावरचं पांघरुण जरा घट्ट धरा. शंकर म्हणाले, विष्णू, आमच्यात काही फरक पडत नाही, तुम्ही पितांबरधारी आहात, आम्ही तसे दिगंबरच असतो, तुम्हीच जरा सांभाळा स्वतःला. एवढ्यात नारद आले. ब्रह्मदेव म्हणाले, आले, घट्ट धरा. हो. आणि देवर्षी नारद आले. त्यांनी नमस्कार केला. खात्री करायची होती, ऐकलंय ते बरोबर आहे ना. बाळं झालेली बघितलं, नमस्कार केला. त्या भगवंताची लीला लक्षात आणली. त्या पतिव्रतेसाठी हे या लीलेनं इथे आलेले आहेत. आणि लगेच निघून गेले त्या 3ही देवींच्याकडे. नारायण नारायण. त्या 3ही देवीं, लक्ष्मी, सावित्री, पार्वती, 3ही देवींना नमस्कार केला आणि खाली मान घालून उभे राहिले. लक्ष्मीनं विचारलं, नारदा, का हो, चेहरा पडलेला दिसतोय? नारदाने चेहरा अजून लांब केला, म्हणजे अजून पाडला. पार्वती म्हणाली, चेहरा पडेल नाही तर काय होईल? हे गेलेत तिकडे, यांनी सांगितलं त्या श्रेष्ठ पतिव्रत्याचं हरण झालं असेल, चेहरा पडेल नाही तर काय होईल? मनामध्ये हसू आवरत नाहीये नारदांना, पण तरीही आवरतायत. नारदांना आवरणं अशक्य असं काहीच नव्हतं. हे सगळं आवरणं ज्यांना शक्य झालंय तेच नारद होऊ शकतात ना. त्यांनी हसू आवरलं, सगळं आवरलं. यांना जेवढं बोलायचं तेवढं बोलू दिलं. आणि सगळं त्यांचं बोलणं झाल्यानंतर देवर्षी नारदांनी सांगितलं, देवीनो, वाईट वाटतंय. कशाचं? कशाचं वाईट वाटतंय? तुमच्या त्या पतिदेवांचं जे काही झालंय ते बघितल्यानंतर खूप वाईट वाटतंय. म्हटलं, काय झालंय? ऐकायचंय? त्यांचं काय झालं ऐकायचंय? हो, ऐकायचंय. ऐकवणार नाही तुम्हाला. या देवींना काही कळेना काय झालंय, कोणास ठाऊक. आता खरं म्हणजे विश्वास पाहिजे होता की नाही हो. आपले पती केवढ्या योग्यतेचे आहेत, त्रैलोक्याचं कार्य करतात. हा नारद सांगतोय काहीतरी झालंय म्हणून, आणि त्यांनी लगेच ते खरं मानावं का? ते झालं असं नसं, पण यांना विश्वास पाहिजे की नाही आपल्या पतीच्या योग्यतेचा. त्या 3ही देवी अस्वस्थ झाल्या. विचारलं, म्हटलं काय झालंय? नारद म्हणाले, मला सांगायला अवघड जात आहे हो. शेवटी या 3ही देवींनी त्या नारदांचे पाय धरले. त्या 3ही देवींनी त्या नारदांचे पाय धरले. आणखी विचारलं, नारदा काय झालंय? तिघी धरिती त्या पाय नारदांचे, तिने धरिती त्या पाय नारदांचे. तिने
धरितीच्या पाय नारदांचे म्हणती सांगा हो वर्तमान त्यांचे म्हणती सांगा हो वर्तमान त्यांचे म्हणती सांगा हो वर्तमान त्यांचे वदती नारद मग अनसुये सतीचे वदती नारद मग अनसुया सतीचे बाळ झाले हो नाथ त्रिभुवनाचे बाळ झाले हो नाथ त्रिभुवनाचे. हे देवीनो, तुमचे तीनही पती त्या अनुसूयेच्या आश्रमामध्ये एवढी एवढी लहान बाळं झालीत आणि बाळं त्यात लोळत पडलेत. हे ऐकलं आणि त्या तीनही देवी हादरून गेल्या. नारदा, हे खरं सांगताय, मला खोटं बोलून काय मिळवायचंय? मग आता आमचे हे इकडे कधी येणार? आत्ता ते 16 महिन्याचे आहेत, एवढ्यात येऊ शकणार नाहीत. मग आता आम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. नारदा, असं काय करतोस? आम्ही तुला शरण आलो आहोत, पण आता त्यांची आमची भेट घालून दे, चला माझ्याबरोबर. आणि मग या देवर्षी नारदाने या तीनही देवींना बरोबर घेतलं आणि अत्री ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर आले. नारायण नारायण. त्या बाळंत्यात लोळणाऱ्या त्या देवांची काय तारंबळ झाली आहे हो शंकरा. नारद नुसतेच आलेले नाहीत, आपल्या कुटुंबाला घेऊन आलेत. आता या अवस्थेमध्ये आपल्या कुटुंबाला आपण देणार, आता करायचं काय? ते तीनही देव म्हणाले, आता दुसरं आपण काही करू शकत नाही, जे आहे आपल्याजवळ तेवढंच अंगावरती ओढून घ्यायचं, यापेक्षा आपण आता काहीही करू शकत नाही. आणि एवढ्यात नारदांचं आगमन झालं. नारदांनी नमस्कार केला. या 3 देवी बाहेरच उभ्या होत्या. या 3 देवींना बाहेरच उभं केलं होतं. अनुसूयेला नारदांनी नमस्कार केला, अत्री ऋषींना नमस्कार केला. नारदांनी अनुसूयेला सांगितलं, आई, बाहेर कोणीतरी आलंय. कोण आलंय बघा ना जाऊन. या 3 देवी बाहेर उभ्या होत्या, वेषांतर करून आल्या होत्या. अनुसूया गेली, नमस्कार केला, आत या ना. या 3 देवींना असं झालं, आल्या आतमध्ये आणि अनुसूयेला सांगितलं, अहो काय, कोणात आपण? आम्ही कोणात ते जाऊ द्या म्हणाल्या, पण आम्ही तुमच्याकडे एवढ्याचसाठी आलो आहोत की आमचे हे तुमच्याकडे आहेत. काय? तुमचे हे आमच्याकडे कधी आले? 16 महिन्यापूर्वी. 16 महिन्यापूर्वी नाही आले तुमचे हे. कोण तुम्ही आणि तुमचे ते कोण? असं काय करताय? 16 महिन्यापूर्वी तुमच्याकडे भिक्षा मागण्यासाठी आले होते आणि त्यांना तुम्ही लहान बाळं केलीत. काय कवटाळीन आहात कोणास ठाऊक तुम्ही? काय केलं कोणास ठाऊक? आमचे पतिराज परत नेण्यासाठी आम्ही आलो आहोत. हे ऐकलं आणि अनुसूयेच्या लक्षात आलं की ते यांचे हे होते. देवर्षी नारदांनी सांगितलं, हे बघा, तुम्हाला तुमचे पती जर परत मिळवायचे असतील, लक्ष्मी, सावित्री, पार्वतीला नारदांनी सांगितलं, तुम्हाला जर तुमचे पती परत मिळवायचे असेल तर अत्री ऋषींच्या पायावर आणि अनुसूयेच्या पायावर डोकं ठेवा, त्याशिवाय तुमचे पती तुम्हाला मिळणार नाहीत. आता तुम्ही त्रैलोक्यनाथांच्या पत्नी आहात हे सगळं विसरून जा. अभिमान थोडा वेळ बाजूला ठेवा आणि या 3ही देवीनो, या अत्री ऋषींना आणि अनुसूयेला नमस्कार करा. आपल्याकडे एक म्हण आहे, गरजवंताला अक्कल नसते. आता पतिराज जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपण कोण आहोत हे सगळं विसरलं पाहिजे. आणि शेवटी तेच खरं आहे, परमेश्वर आपल्याला तेव्हाच भेटतो की आपला अहंपणा, आपला अहंकार हे जेव्हा दूर ठेवतो तेव्हा तो भगवान भेटतो. शेवटी त्या अनसूयेच्या पायावरती
आणि अत्री ऋषींच्या पायावरती या तीनही देवींनी नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याबरोबर अत्री ऋषींनी सांगितलं, देवाधिदेव, आपण या रूपात आमच्याकडे आलात आणि आता तुमच्या या सौभाग्यवती या ठिकाणी आपल्याला परत नेण्यासाठी आलात. आता तुमच्यासारखे 3 बालकं आमच्या घरी राहिली आणि आता तुम्ही परत जाणार म्हटल्यानंतर आमचं काय? नव्हतं तेव्हा ठीक होतं, आता झाल्यानंतर. तेव्हा 3ही देवातील एक एक अंश अशा त्या ठिकाणी बाहेर पडला. दुर्वास, चंद्र आणि दत्त. कालांतरानं दुर्वास ऋषी तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. चंद्र चंद्रलोकी गेला आणि या 3ही देवांचे अंश म्हणून भगवान दत्तात्रेय या ठिकाणी राहिलेले आहेत. ही घटना अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मृगशीर्ष नक्षत्रावरती घडलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यानंतर या बाळाला अनुसूयेनं आपल्या मांडीवरती घेतलंय आणि त्याला स्नान घालते. नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी हो. नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी हो. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो. गंगा चरणी सुखे खाली पाणी हो. गंगा चरणीच्या सुखे खाली पाणी हो. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो. भगवंतांचं स्नान झालं. अंग पुसलं. अंगावरती छान छान भरजरीचे कपडे घातले. कपाळाला केशरी गंध लावलं. डाव्या गालाला तीट लावली. अंगावरती दागिने घातले. छान असं ते रूप सजलं. सुवासिनी सगळ्या स्त्रिया आलेल्या होत्या. सगळ्या सुवासिनी स्त्रियांच्या ओटी भरण्यात आली. आणखीन त्यानंतर सगळ्या सुवासिनींनी अनुसूयेची ओटी भरली. आणि आता बाळाला पाळण्यात ठेवायचं आहे. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळाला पाळण्यात ठेवलं आणि आता बाळाच्या उजव्या कानामध्ये नाव सांगितलं गेलं, दत्तात्रेय. 3 मूर्ती एकत्रित झालेल्या आहेत आणि म्हणून दत्तात्रेय असं नाव दिलेलं आहे. काही लोक दत्तात्रय म्हणतात, चुकीचं आहे. 2 शब्द एकत्र आलेले आहेत. दत्त आत्रेय. दत्तात्रय म्हटलं तर दत्त अत्रय होतं. अत्रय असा शब्द नाही, दत्तात्रेय असा शब्द आहे. आणि मग अनुसूया माता त्या पाळण्याची दोरी हातामध्ये घेतली आहे आणि या भगवान दत्तात्रेयांना झोपवण्यासाठी पाळणा गाती आहे. जो जो रे बाळा दत्तात्रय अवतारा.
आत्ता आपण जो पाळणा ऐकलात तो सौभाग्यवती संगीता देशपांडे यांनी गायलेला होता. त्यांनी तो मुळात राहणाऱ्या त्या डोंबिवलीच्या, आणि त्यांनी चौधरी काका आणि काकूंवरती अतीव प्रेमाच्या पोटी हा पाळणा करून पाठवला, म्हणून तो या ठिकाणी घ्यावासा वाटला. आपण तो श्रवण केलात. अतिशय उत्तम त्यांनी तो गायलेला पाळणा होता. यानंतर पुढील कीर्तन सुरू होईल. आता भगवान झोपवण्याचा प्रयत्न अनुसूयेनं केला, पण मला सांगा, भगवान कशासाठी येतात? झोपण्यासाठी का? खरं सांगायचं झालं तर भगवंताला झोप नसते, भगवंताला झोप नसते, भगवंताला जागृती नसते, भगवंताला भूक लागत नाही, तहान लागत नाही. तो काही आपल्यासारखा नाही. पण एकदा का त्याला आपण सगुण साकार केलं म्हणजे हे सगळे उपचार ओघाने येतात. आणि म्हणून अनुसूयाला त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु धर्मसंस्थापना करण्यासाठी आलेले भगवान अवतार धारण केलेला आहे, ते असे झोपले तर कसं चालेल. आणि म्हणून आता या प्रगट झालेल्या भगवंताचं सगळ्यांना दर्शन होत आहे. सांडुनी सर्व ही धंदा हरीचे प्रबंधा पदबंधा, सांडुनी सर्व ही धंदा प्रभूचे पदबंधा पदबंधा, सांडुनी सर्व ही धंदा हरीचे पदबंधा पदबंधा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असे हे धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतीर्ण झालेले भगवान दत्तात्रेय यांचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, त्यांची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल, तर त्यासाठी आपण पूर्वरंगामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या ठिकाणी अहंकार किती आहे त्याचं अवलोकन करायला शिकलं पाहिजे. आणि तो अहंकार आपल्याला सोडता आला पाहिजे. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये कवी म्हणतात, घातक मद अवलोकी, घातक मद अवलोकी, घातक मद अवलोकी, घातक मद अवलोकी, घातक मद अवलोकी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची आणि एक मागणं मागायचं. हे चिदान दे गा देवा तुझा विसरवा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्वजो, नरगे मुक्ती धन संपदा संत संग दे गा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. या ठिकाणी 3 आरत्या व्हायच्या आहेत. आमचे आदरणीय राधाकृष्णजी चौधरी यांनी सांगितलं आहे, भगवान दत्तात्रेयांची आरती म्हणा आणि नारदांच्या 2ही आरत्या म्हणा असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी एकंदर 3 आरत्या व्हायच्या आहेत. पहिल्यांदा दत्तात्रेयांची होईल, त्यानंतर नारदांच्या आरती होतील. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ये अनुमाना, स्वरवर मुनि जन योगी समाधिले ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तो हरली भवचिंता, सवाही अभ्यंतरी तो एक दत्त, अभाग्यासी कैची. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ता हरली भवचिंता. दत्त येवो निया उभा ठाकला, साष्टांग नमन. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बुळवण, एका जनार्दनी ती दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी ता.
जय जय देवर्षि नारदा कीर्तन आचार्या प्रेमाने ओवाळीत आरती तुझला मुनिवरया जय जयाजी देवर्षि नारदा कीर्तन आचार्या अशांत व्यासानी तुझे चरण धरिले कृष्ण कथा गावी त्यासे त्वा कथिले भगवत गुण संकीर्तन करुनी साधी निज कार्या जय जयाजी देवर्षि नारदा कीर्तन आचार्या ऐकुती वचना ग्रंथ निर्मियेला कृष्ण कथा रसतो भागवती कथिला दर्शन देता परमात्म्याने शांत व्यासचर्या जय जयाजी देवर्षि नारदा कीर्तन आचार्या देश माझा भारत नावाचा हिंदू धर्म उरला केवळ नावाचा सदाचार सन्नीती नुरली जाती युवक वाया जय जयाजी देवर्षि नारदा कीर्तन आचार्या आज सकल आम्ही अशांत दास तुझे कीर्तन करताना काही नच उमजे पुंडलिकावरी कृपा करावी दावोनी औदार्या जय जयाजी देवर्षि नारदा कीर्तन आचार्या प्रेमाने ओवाळीत आरती तुझला मुनिवरया जय जयाजी देवर्षि नारदा आरती ऋषी नारदांचे करू देवर्षि मुनिवरांचे आद्य कीर्तना प्रगट केले सज्जना सुखे डोलविले सुंदर भक्ती सूत्र रचिले साधका साधन हे दिधले वीणा नाद ऐकविला वर्णिल्या रामकृष्ण लीला असा हा पुरुष देत आदेश नको संघर्ष पाळूया आज्ञा शास्त्राची अपेक्षा असे विधात्याची आरती ऋषी नारदांची करू देवर्षि मुनिवरांची पाहुनी अशांत व्यास मुनी विधिसुत चिंता करीत मनी वदे व्यासास विनीत वचनी लावी तू मन हे प्रभु भजनी ऐकुनी नारद वचनाला शुक पिता मनी तुष्ट झाला स्तुती बहु करी तोषला हरी धन्य वैखरी कथा भागवत ग्रंथाची वर्णिली लीला श्रीहरीची आरती ऋषी नारदांची करू देवर्षि मुनिवरांची भक्त प्रल्हाद उद्धरीला तया नारायण वश झाला कयाधू गर्भी ऐकविला नारदे बोध तया केला फिरुनी त्रैलोक्य गगन पंथे सुरासुर वंदिती हो जाते मुखी गोविंद भजनी नित धुंद लागला छंद वंदुया मूर्ती नारदांची आवडी नित्य कीर्तनाची आरती ऋषी नारदांची करू देवर्षि मुनिवरांची पाहुनी भाव बालकाचा ध्रुवाला मंत्र दिला साचा जाहला शिष्य नारदाचा वदे तो वासुदेव वाचा पहाते 6 मास गेले आढळ त्या पदा मेळविले भक्त आदर्श हरीचा स्पर्श मनी बहुहर्ष अशी कृपा नारदांची प्रणती पुंडलिक कवीची आरती ऋषी नारदांची करू कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद् यत् सकलं परस्मै नारायणायेति
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ देवर्षी नारद महाराज की जय. नमस्कार. या सुमनांच्या या सुमंतांच्या कार्यक्रमात हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न श्री हळबेबुवा आणि श्री मकरंदबुवा करंबळकर या दोघांकडनं झालेली सेवा अतिशय सुंदर आपल्यासमोर प्रगट झाली आहे. सुमंतांचे विचार करण्याची पद्धत, विषय मांडण्याची त्यांची असणारी हातोटी आणि सर्वंकष समाजाचा विचार करून अत्यंत सोप्या भाषेमध्ये अत्यंत अवघड विषय कसा पोचवायचा याची हातोटी त्यांनी साधली होती. अशा सुमंतांच्याबद्दल त्यांचे यजमान श्री राधाकृष्ण चौधरी यांनी आपली भावना प्रगट केली एका कवितेतनं. अर्थात ती मी फक्त वाचून दाखवतो. माझी इच्छा होती की त्यांनी ती वाचून दाखवावी, परंतु तब्येतीचं कारण असल्याकारणाने त्यांना ती वाचून दाखवणं शक्य नाही आहे. म्हणून त्यांनी शब्दबद्ध केलेली ही कविता मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. या काव्य पंक्तीतनं आपल्या पत्नीच्याबद्दल त्यांची असणारी भावना अतिशय सुंदररित्या स्पष्ट होती आहे आणि एकूण त्यांच्या जीवनाचा आलेख त्यांनी या कवितेतनं स्पष्ट केला आहे. शिस्तप्रिय अन कुटुंबवत्सल तनखी वाले कुळी, शिस्तप्रिय अन कुटुंबवत्सल तनखी वाले कुळी, 43 सालात उमलली एक कळी कोवळी. भावंडांसह हासत खेळत वाढू ती लागली, स्नेह सुगंधा वाटत वाटत सुमन सार्थ जाहली. भाषा विद्या कला खेळ या विविध प्रकारात कीर्ती सुगंधा पसरत राही चहुदिशी जनलोकात. स्नुषा म्हणून केला प्रवेश चौधरी सदनात, मेळविले प्रेम सर्वांचे सदाचार आचरित. 3 अपत्यांची ती माता पहिला गुरु होऊनी, सक्षम त्यांना घडवून झाली सफलची गृहजीवनी. आजी होता मायेची ती पाखर बाळांवर, घालू लागे गोष्टी सांगे वचने मधुरोत्तर. शिक्षण सेवा प्रदान केली तनमन धन अर्पुनी, शिक्षण सेवा प्रदान केली तनमन धन अर्पुनी. सन्मानित जाहली तदा आदर्श शिक्षिका म्हणून. तदनंतर ती ध्यास घेत असे कीर्तन सेवेचा, तदनंतर ती ध्यास घेत असे कीर्तन सेवेचा. वाचन चिंतन मनन हाच पाया व्यासंगाचा. यश पर्व मग सुरू जाहले कीर्तन सेवेचे, महाराष्ट्र बाहेरही झाले नाव सुमंतताईंचे. वरिष्ठ कीर्तनकारांनीही प्रशंसले तिजला, श्रोत्यांचीही होड लागली गर्दी कीर्तनाला. सरले जीवन आठवणींचा सुमनगंध दरवळला, सरले जीवन आठवणींचा सुमनगंध दरवळला. त्या गंधाच्या आठवणींनी विरहही सुसह्य जाहला, त्या गंधाच्या आठवणींनी विरहही सुसह्य झाला. कशी तुला श्रद्धांजली वाहू, कशी तुला श्रद्धांजली वाहू, स्मृतीत माझ्या बसशी. देहासह राहे नित आत्मा तैसी तू असशी, देहासम राहे नित आत्मा तैसी तू असशी. चौधरी काकांनी अतिशय बोलक्या शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरोखरीच आपल्या पत्नीने घेतलेला हा
कीर्तनाचा ध्यास आणि वसा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आमचे चौधरी काका आजही झट्ट आहेत. या कीर्तन सुमनांजली नावाचं जे आपण पुस्तक पाहत आहात, या पुस्तकाची नवीन आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 40-45 कीर्तनांचा उहापोह घेतला गेला आहे. आपण अवश्य या कीर्तनांचा रसास्वाद घेऊ शकता. या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपली सेवा दिलेली आहे त्या सर्वांचे मनापासून मी चौधरी कुटुंबाच्या वतीने आभार मानतो. वैयक्तिकरित्या मीही या सर्वांचे आभार मानतो. सुमनताईंची आमच्याकडनं झालेली ही सेवा सुमनताईंनी गोड करून घ्यावी आणि समाजाला प्रेरणादायी ठरणारी अशी ही सेवा असावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून या सेवेला इथं विराम देतो. श्रीराम.